दरम्यान फलटण प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असं रजनी पाटील यांनी म्हटलंय। खासदार रजनी पाटील यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट द्यायला नको होती असं खासदार रजनी पाटील यांनी म्हटलंय। तर फलटण आत्महत्येचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं आश्वासन आता खासदार रजनी पाटील यांनी दिलंय। त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली आहे। क्लीन चिट देऊन टाकली भाजप खासदाराच्या, काय सांगाल? मला असं वाटतं की अशा पद्धतीने व्हायला नको होतं। त्याचमुळे मी जे म्हणलं की अधिकाऱ्यांचं एक नेक्सस बनलंय का काय, जसं टोळ्या होता तसं टोळ्या काही बनल्यात का काय अशी शंका येते आणि अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे। कुणालाही कुणीही पूर्ण चौकशी केल्याशिवाय असं क्लीन चिट देता कामा नये असं मला वाटतं। गृह खातं कुठे अपयशी ठरते का? कारण की काल तुमच्याच या ठिकाणी हे आलं होतं, राजीनाम्याची मागणी केली। गृह खात्याच्या याच्यामध्ये कमी आहेच नाही, गृह खात्याची कमी आहे, आरोग्य खात्याची कमी आहे। त्यामुळे त्यांनी त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि SIT स्थापन केली की सगळी चौकशी बाहेर येईल, कॉल रेकॉर्ड बाहेर येईल, कुणी कुणाला फोन केला होता ते बाहेर येईल। तुम्ही एकतर